श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कार्तिक मासातील दीपावलीमधील भगवान शिवशंकरांची अतिप्रिय मासिक शिवरात्रीचे काही प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. कार्तिक मासातील शिवरात्र ही 30 ऑक्टोबर बुधवारी आलेली आहे. 30 ऑक्टोबरला 11:39 चालू होत असून 31 ऑक्टोबरला सकाळी 12:31 आहे. तर आपल्याला बुधवारच्या दिवशी ही मासिक शिवरात्र पूजा विधी श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराची विधिवत पूजा करायची आहे. तसेच आपल्या व्हिडिओमध्ये काही विशेष उपाय सुद्धा मी सांगितलेले आहेत. ते उपाय सुद्धा प्रदोष काळामध्ये करायचे आहेत. शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवशंकर कृष्ण पक्षामधील चतुर्दशी दिवशी मध्यरात्री पृथ्वी तलावावर भ्रमण करत असतात. त्यामुळे या दिवसाला मासिक शिवरात्री म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की ही शिवरात्र प्रत्येक महिन्यात विधीपूर्वक व्रत केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते, मनोवांछित इच्छा पूर्ण होतात, इच्छित फल प्राप्त होते. नंबर 1, कार्तिक महिन्यातील शिवरात्री दिवशी देव दिवाळीचा योग आलेला आहे. प्रयत्न करावा की खूप कष्टाने जीवन चाललेले असेल, आपला व्यापार चालत नसेल, दुकान चालत नसेल, संपदा येत नसेल, जीवन खूप कष्टात चालू असेल, तर लक्ष्मीच्या दिवाळीच्या दिवशी पूजा करत असताना किंवा शिवरात्रीच्या दिवशी एका विड्याच्या पानावर एक थेंब मधाचा ठेवून तो पानाचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवावा आणि भगवान शंकराच्या मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी शिवाच्या शिवलिंगावर एका पानावर किंवा एका पुष्पावर लावून ते समर्पित करून बघावे. पुढच्या येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत आपले जीवन भगवान भोले बाबा चमकवतील. नंबर 2, एखाद्या व्यक्तीला खूप मोठा आजार झालेला आहे, बिमारी आहे, त्या आजाराने तुम्ही खूप त्रस्त आहात, कष्ट भोगावे लागत आहे, तो आजार बराच होत नाही, तर शिवपुराणात असे म्हटले आहे की मासिक शिवरात्री दिवशी 7 धतुरीचे फळे घेऊन एका फळाला लाल कलावा म्हणजे लाल धागा 11 वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत गुंडाळावा आणि तो धतुरा शिवलिंगावरती जलाधारी आहे तिथे मनोभावे अर्पण करावा. राहिलेले 6 धतुरेची फळे त्यांना हळद लावावी आणि भगवान शिवशंकरांच्या मंदिरात शिवलिंगावरती जिथे एक धतुरा श्री गणेशाचे स्थान आहे, तिथे कार्तिकेयाचे स्थान आहे, तिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे, तिथे माता जगतजननी जगदंबा तिचे स्थान आहे तिथे, आणि एक शिवलिंगावरती राहिलेले एक जिथे भगवान शिवशंकरांच्या 5 मुली आहेत त्या ठिकाणी जलाधारीमध्ये मनोभावे अर्पण कराव्यात. त्यानंतर तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून 2 मिनिट बसून त्यातील एक धतुरा उचलून आणावा आणि आजारी व्यक्तीच्या डोक्याला अवधूतेश्वर महादेव किंवा चंपेश्वर महादेव या देवाचे स्मरण करत स्पर्श करून बेलपत्राच्या झाडाखाली पुरून द्यावा. असे केल्याने येणाऱ्या मोठ्या शिवरात्रीपर्यंत तुम्हाला त्या आजारातून आराम मिळाला असेल. पण मनामध्ये कुठलीही अंधश्रद्धा न ठेवता विश्वास आणि भक्तिभावाने ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. नंबर 3, ज्या मुलींचा विवाह 30-35 वर्षे होत नसेल तर त्या मुलांनी दिवाळीतील जी शिवरात्री येते त्या दिवाळीच्या शिवरात्रीच्या दिवशी एक थेंब गाईचे तूप, गाईच्या दुधापासून बनवलेले तूप एका बोटाला थोडेसे लावून ज्या मुलींचा विवाह होत नसेल त्यांनी घेऊन जावे आणि भगवान शिवाच्या शिवलिंगावरती त्या तुपाचे लेपन करावे आणि त्याच बोटाने अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्याचे नाव घेऊन ते तुपाचे बोट अशोक सुंदरीच्या जाग्यावर स्पर्श करावे आणि 1 लोटा जल भगवान शिवशंकरांना मनोभावे समर्पित करावे. तर त्या मुलींचा विवाह होतोच, पुढील दिवाळी येईपर्यंत विवाह होतोच. नंबर 4, जर तुम्ही कर्जबाजारी असाल आणि तुम्हाला त्या कर्जातून मुक्ती हवी असेल तर दर मासिक शिवरात्रीला 1.25 किलो तांदूळ शिवमंदिरात विशेष करून दान करा. त्याचबरोबर भगवान शिवाला साखरही अर्पण करा. हा उपाय केल्याने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. नंबर 5, ज्या घरात 30 ते 40 वर्ष होऊनही संतान सुख नसेल तर प्रयत्न करावे की दिवाळीतील जी शिवरात्री पडते त्या शिवरात्रीच्या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचे महादेवाला लेपन करावे. तेच तूप थोडेसे घेऊन यावे आणि घरी आल्यावर पती पत्नीने ते ग्रहण करावे. तुपाचे
भोलेबाबाला लेपन करावे आणि जल अर्पण करावे. जास्त लेपन करू शकत नसाल तर थोडीशी तूप अर्पण करून तेच घेऊन ते पती पत्नीने ग्रहण केले तर संतान सुख भेटते. नंबर 6, जे मूल कॉम्पिटिशन एक्झामला बसले आहेत किंवा इंटरव्ह्यू देत आहेत त्या मुलांनी मेहनत करावी. त्या मुलांनी बेलपत्राच्या मधल्या पानावर गाईच्या तूप त्या लावावे आणि देवादिदेव महादेवाला अर्पण करावे. ते बेलपत्राचे भाग हा उत्तरेकडे असायला पाहिजे, म्हणजे जिथून जलधारी प्रवाहित होऊन पाणी पडते त्या दिशेने असावे. तर हे बेलपत्र दिवाळीतील शिवरात्रीला मनोभावे समर्पित केले तर ही निश्चित आहे की पुढील शिवरात्री येईपर्यंत आपले काम झालेले असेल. दिवाळीतील शिवरात्री ही मोठी शिवरात्री ही साधारण शिवरात्री नसते. नंबर 7, मासिक शिवरात्रीचे सनातन धर्मात विशेष महत्त्व मानले जाते. महिन्यातून एकदा शिवरात्रीचे व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मासिक शिवरात्रीचे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी देवादिदेव असलेल्या महादेवाची विधिवत पूजा केली जाते. जे लोक त्या दिवशी व्रत करतात त्यांच्या जीवनात दुःख संकटे दूर होतात. मासिक शिवरात्रीचे व्रत कधी पाळले जाणार आहे, तसेच तुम्ही शुभकाम आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्याचे मार्ग जाणून घेतले जातात. नंबर 8, भगवान शिवाला प्रसन्न करण्याचे उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीतील शुक्र कमजोर असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करावे आणि पांढरे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करावा. असे मानले जाते की असे केल्याने कुंडलीतील शुक्र बलवान होईल आणि तुमची लवकरच लग्न जुळून जमतील. 9, शिवरात्रीला गरिबांना अन्नदान करा. त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. त्यामुळे मनाला शांती मिळेल. मन शांत आणि मनाला शांती मिळते तितकेच महत्त्वाचे आहे. 10, शिवरात्रीला 21 वेलाच्या पानांवर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने तुमची इच्छा पूर्ण होऊ शकतात. शिवरात्रीला नंदी बैलाला हिरवा चारा खाऊ घाला. त्यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि समस्या दूर होतील. नंबर 11, शिवरात्रीला भगवान शिवाला तीळ आणि जव अर्पण करा. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि जव अर्पण केल्याने सुख वाढते. पिठाच्या गोळ्या माशांना खायला द्या. या काळात भगवान शंकराचे ध्यान करत राहावे, त्यामुळे संपत्ती मिळते. नंबर 12, दही आणि मध यांचे एकत्र मिश्रण तयार करा आणि भगवान शंकरांना हा नैवेद्य दाखवा. आता भक्तिभावाने श्रद्धेने विश्वासाने भगवान शिवशंकरांना नमस्कार करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि कुटुंबातील सुख समृद्धी टिकून राहील. 13, भगवान शंकराला बेलाची पाने, फुले, दिवे आणि प्रसाद अर्पण केल्यानंतर शिवमंत्राचा जाप करणे फलदायी मानले जाते. मासिक शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष उपाय आहेत ज्याद्वारे लोक सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतात. 14 लाख प्रयत्न करूनही समस्या तसेच राहिली असेल तर मूठभर तांदूळ घेऊन जवळच्या शिवमंदिरात अर्पण करा. थोडा तांदूळ गरजूंना दान करा. असे केल्याने तुमची समस्या भगवान शिवाच्या आशीर्वादाने चुटकीसरशी सुटेल. 15 जर एखादा शत्रू तुम्हाला खूप दिवसापासून त्रास देत असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान करून मंदिरात शिवासमोर तुपाचा दिवा लावा आणि शिवमंत्राचा जप करा. असे केल्याने शत्रूपासून लवकरच सुटका होईल. 16 आपल्या कुटुंबात संपत्ती आणि भौतिक सुख वाढवायचे असल्यास मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करा आणि घराजवळ शिवमंदिरात शिवलिंगाला गंगाजल अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला लवकरच संपत्ती आणि भौतिक सुखात वाढ दिसून येईल. 17 तुमच्या वैवाहिक जीवनात सतत अडचणी येत असतील तर एक सुखी आहे तर दुसरा दुःखी आहे. नवरा असो किंवा बायको असो 10 दिवस चांगले असतात, 10 दिवस रुसवा फुगवा असतो. तर मासिक शिवरात्री दिवशी अशा जोडप्याने एखाद्या पती पत्नी अशा जोडप्याला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून त्यांना आदराने खाऊ घालावे आणि मिठाई, फळे आणि कपडे दान करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद वाढतो. 18 शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नी एकत्र बसून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. ओम शिव गौरी नमः या मंत्राचा जप ठेवावा आणि ओम उमापती नमः या मंत्राचा जप करून तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे. असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. प्रत्येक संकटापासून त्यांचे संरक्षण होते.
नंबर 19, जर तुम्हाला कोणाशी प्रेमविवाह करायचा असेल तर कच्च्या दुधात मध आणि अत्तर मिसळून शिवलिंगाला अर्पण करा आणि प्रियकरांच्या नावाचा जप करताना ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने तुमचा प्रेमविवाहाचा मार्ग मोकळा होत. नंबर 20, लग्न पुन्हा पुन्हा तुटण्याची शक्यता निर्माण होत असेल, तसेच मनामध्ये भीती असेल की तुमचं त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे पण ते लग्न टिकत नसेल किंवा सतत पती पत्नीमध्ये वाद होत असतील, तर शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ, कुंकू, मध आणि अत्तर टाकून ते भगवान शंकराला मनोभावे अर्पण करावे. असे केल्याने तुमच्यासाठी लवकर विवाह प्रस्ताव येण्याची आणि लग्न होण्याची शक्यता निर्माण होते आणि तुमचे सर्व अडथळे दूर होतात. 21, सुखी वैवाहिक जीवनासाठी शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र बसून भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती विधिवत समोर ठेवावी आणि 7 वेळा लाल पवित्र धागा बांधावा. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद वाढतो. 22, ज्या स्त्रियांना मूल नाही किंवा एक मुलगी आहे किंवा एक मुलगा आहे, अशा लोकांनी या शिवरात्रीच्या दिवशी पीठाच्या शिवलिंगाची पूजा करावी. त्यांनी किमान 11 शिवलिंग बनवावेत आणि त्या सर्वांचा 11 वेळा गंगाजलाने अभिषेक करावा. नीट पूजा करावी. असे केल्याने संतती योग तयार होतो. यामध्ये तुम्हाला मनामध्ये भगवान शिवशंकरांचा नामस्मरणाबरोबर श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. मगच हा उपाय करायचा आहे. 23, शिवपुराणात असे म्हटले आहे की आपल्या मनाची अभिलाषा ठेवून मासिक शिवरात्री दिवशी आपल्या उजव्या हाताच्या अंजनीमध्ये 1 काळी मिरी, 7 काळे तीळ ठेवून आपल्या मनातील जी इच्छा आहे ती मनापासून भगवान शिवशंकरांना सांगावी आणि ते मनोभावे घरच्या शिवलिंगावरती किंवा मंदिरातील शिवलिंगावरती अर्पण करावे असे म्हटले आहे की प्रत्येक महिन्यात ही शिवरात्री येत असते, तर या शिवरात्रीला केलेला उपाय मोठ्या शिवरात्रीपर्यंत तुमची मनोकामना पूर्ण झालेली असेल. नंबर 24, हर मासिक शिवरात्रीला हर सिंगाराचे फूल म्हणजेच पारिजातकाचे फूल भगवान शिवशंकरांना मनोभावे अर्पण करायला चालू केले तर शिवपुराणात असे म्हटले आहे की त्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीला पाठीमागे बघावे लागणार नाही. तुमची प्रगतीची सीडी उंचावर जात राहील. त्या सीडीवर चढण्यासाठी भगवान शिवशंकर तुमचे स्वतः हात धरून प्रगतीचे मार्ग दाखवतील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम उमा शंकराय नमः टाईप करा. आपल्या चॅनलला लाईकसुद्धा करा आणि शेअर करा. ओम गौरी शंकराय नमः. हर हर महादेव. धन्यवाद.